महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। धनकवडी येथील त्रिमूर्ती चौकाजवळ मित्रासोबत एक तरुण गप्पा मारत असताना त्या तरुणावर एकाने कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे। मैत्रिणींना कॉल केल्याच्या रागातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। धनकवडी भारती विद्यापीठ परिसरात त्रिमूर्ती चौकाजवळ 2 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। चेतन चव्हाण याने बाजूच्या उसाच्या रसवंतीवरील लोखंडी हत्यार घेऊन आदित्य कांबळे याच्यावर हातावर, डोक्यावर आणि कानाजवळ कोयत्याने वार केले। यात आदित्य गंभीर जखमी झाला असून डोक्यात आणि हाताला 30 टाके पडले आहेत। गंभीर जखमी असणाऱ्या आदित्य कांबळे या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भारती विद्यापीठ परिसरात एका उसाची गाडी लागते, तिथे सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही जीवघेणा घटना घडली। चेतन आणि आदित्य परस्परांचे खूप चांगले मित्र होते। या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा घडला त्या दिवशी दोघे मस्त उभे राहून गप्पा मारत होते। बोलण्याच्या ओघात त्यांच्यामध्ये जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला। तिला फोन करण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये आपसात इतकी जुंपली। चेतन चव्हाण याने बाजूच्या उसाच्या रसवंतीवरील लोखंडी हत्यार घेऊन आदित्य कांबळे यांच्यावर वार केले। आदित्यला भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। हा सगळा भयानक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या खुनी हल्ल्यामुळे धनकवडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।